ब्रेक नंतर आता काही बातम्या विस्ताराने पाहूया। डॉक्टर सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर राज्यातल्या राजकारणाला एक मोठी कलाटणी मिळाली होती। त्यानंतर मोहिते पाटील, निंबाळकर अशा मोठ्या राजकीय नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि या सगळ्यावर कळस म्हणून थेट राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हेच मोदींच्या सभेत भाजपमध्ये जातील अशी शक्यता राजकीय पंडितांनी व्यक्त केली होती। मात्र काल राधाकृष्ण विखे पाटील यांनी या चर्चेला पूर्ण विराम दिलाय, तो त्यांच्या कृतीतूनच। एक नजर टाकूया। राधाकृष्ण विखेंचा भाजप प्रवेश टळला। नरेंद्र मोदींच्या सभेपासून विखे अलिप्त। कुणामुळे टळला विखेंचा भाजप प्रवेश? पंतप्रधान नरेंद्र मोदींची अहमदनगरला प्रचार सभा झाली। या सभेला भाजप शिवसेना युतीचे सगळे नेते झाडून हजर होते। या सभेचे नियोजन करणारे काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र या सभेपासून 4 हात दूर राहणंच पसंत केलं। खरं तर मोदींच्या याच सभेत राधाकृष्ण विखे पाटील भाजपत डेरेदाखल होणार अशी चर्चा नगर जिल्ह्यात रंगली होती। त्यामागचं कारणही तसंच होतं। पंतप्रधान मोदींच्या या सभेचं सगळं नियोजन खुद्द राधाकृष्ण विखे पाटील यांनीच आपल्या पुत्रप्रेमापोटी केलं होतं। त्यामुळे या प्रचार सभेत सुजय विखेंप्रमाणेच राधाकृष्ण विखेही भाजपवासी होणार अशी चर्चा सुरू झाली। मात्र राधाकृष्ण विखेंनी अद्यापही आपले पत्ते काही उघड केलेले नाही। आजच्या सभेकडे सर्वांचं या अर्थाने लक्ष होतं की राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवरती भाजपमध्ये प्रवेश करतील की काय याबाबत उत्सुकता होती। मात्र राधाकृष्ण विखेंचा भाजप प्रवेश झालेला नाही आणि आजच्या सभेकडे सुद्धा ते सभेला काही उपस्थित नव्हते। ते राधाकृष्ण विखे पाटलांना भाजप प्रवेशात काही तांत्रिक अडचणी असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे। विखेंनी भाजपत प्रवेश केला असता तर त्यांना आमदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागलं असतं। तसंच सध्या भाजप सरकारविषयी